ಬಿಜೆಪಿ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ನಿತಿನ್ ನಬೀನ್ ಪದಗ್ರಹಣ ಮಾಡಿದ್ರು. ಜೆಪಿ ನಡ್ಡಾರಿಂದ ಅಧಿಕಾರವನ್ನ ಸ್ವೀಕರಿಸಿದ್ರು ನಿತಿನ್ ನಬೀನ್. ದೆಹಲಿಯ ಬಿಜೆಪಿ ಕೇಂದ್ರ ಕಚೇರಿಯಲ್ಲಿ ಅಧಿಕಾರವನ್ನ ಸ್ವೀಕರಿಸಿದ್ರು. ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಮೋದಿ, ಅಮಿತ್ ಶಾ ಸೇರಿದಂತೆ ಹಲವರು ಭಾಗಿಯಾಗಿದ್ದರು. ನಿನ್ನೆ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಅಧ್ಯಕ್ಷ ಹುದ್ದೆಗೆ ಒಂದೇ ನಾಮಪತ್ರ ಸಲ್ಲಿಕೆಯಾದ ಹಿನ್ನೆಲೆ ಇವತ್ತು ಅವಿರೋಧವಾಗಿ ಆಯ್ಕೆಯನ್ನ ಚುನಾವಣಾಧಿಕಾರಿ ಘೋಷಿಸಿದರು. ನಿತಿನ್ ನಬೀನ್ ಪಕ್ಷದ ನೂತನ ಅಧ್ಯಕ್ಷರು. ವಿಶ್ವದ ಅತಿ ದೊಡ್ಡ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಅತಿ ಕಿರಿಯ ವಯಸ್ಸಿನ ಅಧ್ಯಕ್ಷರು. 45 ವರ್ಷದ ನಿತಿನ್ ನಬೀನ್ಗೆ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಅಧ್ಯಕ್ಷರ ಹುದ್ದೆ. ಕಿರಿಯ ವಯಸ್ಸಿಗೆ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ನಿತಿನ್ ನಬೀನ್ ದಾಖಲೆಯನ್ನ ಬರೆದಿದ್ದಾರೆ. ಅವಿರೋಧವಾಗಿ ಆಯ್ಕೆಯಾಗಿದ್ದಾರೆ. ಇವತ್ತು ನಡೆದಂತ ಪದಗ್ರಹಣ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ದೃಶ್ಯ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. अनुरोध करता हूं कि वो अपने नए अध्यक्ष देता हूं तथा निर्वाचन। ಬಿಜೆಪಿ ರಾಷ್ಟ್ರಾಧ್ಯಕ್ಷ ನಿತಿನ್ ನಬೀನ್ ಪದಗ್ರಹಣದಲ್ಲಿ ಮೋದಿ ಮಾತಾಡಿದ್ರು. ನಾನು ಪಕ್ಷದ ಕಾರ್ಯಕರ್ತ, ನಿತಿನ್ ನಬೀನ್ ನನಗೆ ಬಾಸ್. ನಿತಿನ್ ನಬೀನ್ ಇವತ್ತಿನಿಂದ ನಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಅಧ್ಯಕ್ಷ ಅಂತ ಮೋದಿ ಮಾತಾಡಿದ್ರು. ನಿತಿನ್ ನಬೀನ್ ಪದಗ್ರಹಣದಲ್ಲಿ ಮೋದಿ ಆಡಿದಂತ ಮಾತಿದು. दूसरी बार केंद्र में बीजेपी की सरकार बनी, फिर जेपी नड्डा जी के नेतृत्व में भाजपा पंचायत से लेकर पार्लियामेंट तक और सशक्त हुई। केंद्र में लगातार तीसरी बार भाजपा एनडीए की सरकार बनी। मैं पूर्व के सभी अध्यक्षों का उनके अमूल्य योगदान के लिए देश के कोटि कोटि कार्यकर्ताओं की तरफ से और मेरी तरफ से बहुत बहुत अभिनंदन करता हूं। साथियों, आप जानते हैं आज भाजपा का जितना फोकस संगठन के विस्तार पर है, उतनी ही बड़ी प्राथमिकता कार्यकर्ता के निर्माण की भी है। भाजपा एक ऐसी पार्टी है जहां लोगों को लगता होगा कि नरेंद्र मोदी देश के प्रधानमंत्री है, तीसरी बार प्रधानमंत्री बने, 50 साल की छोटी आयु में मुख्यमंत्री बन गए, 25 साल से लगातार हेड ऑफ द गवर्नमेंट रहे हैं। ये सब अपनी जगह पे हैं, लेकिन इन सबसे भी बड़ी चीज मेरे जीवन में है, मैं भारतीय जनता पार्टी का कार्यकर्ता हूं। ये सबसे बड़ा गर्व है। और जब बात पार्टी के विषयों को आती है, तब माननीय नितिन नबीन जी, मैं एक कार्यकर्ता हूं, वे मेरे बॉस हैं। मैं आजकल के युवाओं की भाषा में कहूं तो नितिन जी खुद भी एक प्रकार से मिलेनियल है। वो उस जनरेशन से हैं जिसने भारत में बड़े आर्थिक, सामाजिक और टेक्नोलॉजिकल परिवर्तन होते देखे हैं। वो उस जनरेशन से हैं जिसने बचपन में रेडियो से सूचनाएं पाई और आज एआई के भी एक्टिव यूजर है। नितिन जी के पास युवा ऊर्जा भी है और संगठन में कार्य का लंबा अनुभव भी है।
ये हमारे दल के हर कार्यकर्ता के लिए बहुत उपयोगी होगा। साथियों, इस वर्ष जनसंघ की स्थापना को 75 वर्ष हो रहे हैं और मैं आज इन 75 वर्ष लगा ಬಿಜೆಪಿ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ನಿತಿನ್ ನಬೀನ್ ಪದಗ್ರಹಣದ ನಂತರ ಮಾತಾಡಿದ್ದಾರೆ ನಿತಿನ್ ನಬೀನ್, ಬನ್ನಿ ನೋಡೋಣ। क्योंकि आपके कार्यकाल में मैंने देखा कि जो भाजपा की सोच रही है सर्वव्यापी और सर्वस्पर्शी, आपने उस सोच के साथ काम किया। आपने जो मूल मंत्र दिया, सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास, आज देश का हर पूरा जनमानस उसके साथ अपने आप को जोड़कर देख रहा है। मैं आज इस अवसर पर पुनः पूरे आदर और सम्मान के साथ अपने निवर्तमान अध्यक्ष जेपी नड्डा जी का अभिनंदन करता हूं, इसलिए कि पिछले कार्यकाल में मैंने देखा कि किस प्रकार से संगठन को आपने भूतपूर्व रूप से विस्तार करते हुए किया। साथ ही साथ कार्यकर्ता आधारित कैसे राजनीति हो, इसको आपने बढ़ाया। और अभी बहुत बड़ी बात हम लोगों सब लोगों ने देखा, जिस कोरोना कालखंड में एक एक व्यक्ति अपने घर के अंदर महफूज हो रहा था, उस समय सेवा के उस परंपरा को, सेवा की संस्कृति को आपने जिस प्रकार से समाज में भाजपा कार्यकर्ताओं से आह्वान किया कि आप जाइए, आगे बढ़िए और सेवा के भाव से इस देश में कोरोना कालखंड में लोगों की सेवा कीजिए। पूरा संगठन आपके साथ खड़ा रहा। माननीय प्रधानमंत्री जी का जो निर्देश था, उसको आपने जिस तरीके से लागू किया, वो हम सब का। ಬಿಜೆಪಿ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ನಿತಿನ್ ನಬೀನ್ ಪದಗ್ರಹಣದ ನಂತರ ನಿತಿನ್ ನಬೀನ್ಗೆ ಎಚ್ಡಿ ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಅಭಿನಂದನೆ ಸಲ್ಲಿಸಿದ್ದಾರೆ। ನಬೀನ್ ಸಂಘಟನಾ ಚಾತುರ್ಯ ಮೈತ್ರಿಯನ್ನ ಬಲಪಡಿಸಲಿದೆ। ಎನ್ಡಿಎ ಕೂಟವು ಅಭಿವೃದ್ಧಿ, ಉತ್ತಮ ಆಡಳಿತಕ್ಕೆ ಕಟಿಬದ್ಧವಾಗಿದೆ। ವಿಕಸಿತ ಭಾರತ ಸಂಕಲ್ಪಕ್ಕೆ ನೂತನ ಅಧ್ಯಕ್ಷರ ಪಾತ್ರ ನಿರ್ಣಾಯಕ ಅಂತ ನಿತಿನ್ ನಬೀನ್ಗೆ ಅಭಿನಂದನೆ ಕೋರಿ ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಅವರು ಟ್ವೀಟ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಸ್ಕ್ರೀನ್ ಮೇಲೆ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ, ನಿತಿನ್ ನಬೀನ್ಗೆ ಎಚ್ಡಿ ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಅವರು ಅಭಿನಂದನೆ ಸಲ್ಲಿಸಿರುವುದು। ಎನ್ಡಿಎ ಕೂಟ ಅಭಿವೃದ್ಧಿ, ಉತ್ತಮ ಆಡಳಿತಕ್ಕೆ ಕಟಿಬದ್ಧವಾಗಿದೆ। ವಿಕಸಿತ ಭಾರತ ಸಂಕಲ್ಪಕ್ಕೆ ನೂತನ ಅಧ್ಯಕ್ಷರ ಪಾತ್ರ ನಿರ್ಣಾಯಕ ಅಂತ ಎಚ್ಡಿಕೆ ಟ್ವೀಟ್ ಮೂಲಕ ಅಭಿನಂದನೆ ಸಲ್ಲಿಸಿದ್ದಾರೆ। ಇದು ಏಷ್ಯಾನೆಟ್ ನ್ಯೂಸ್ ನೆಟ್ವರ್ಕ್ ಪ್ರಸ್ತುತಿ।